मकर संक्रांतीचा सण म्हटला की तिळगुळाचा गोडवा, वाण वाटप आणि पतंगबाजी असे चित्र डोळ्यासमोर येते. पण अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात बहादुरा येथील माळी कुटुंब गेल्या 4 पिढ्यांपासून एक अनोखी आणि कौतुकास्पद परंपरा जपत आहे. या कुटुंबाकडून आज तागायत मकर संक्रांतीच्या दिवशी गावातील लहान मुलांना उसाचे धांडांचे वाटप केले जाते. बहादुरा येथील माळी कुटुंबाने गेल्या 100 वर्षांहून अधिक काळापासून हा ऊस वाटपाचा उपक्रम अविरतपणे सुरू ठेवलाय. ही परंपरा केवळ एक सण म्हणून नाही, तर प्रेम, आपुलकी आणि सामाजिक बांधिलकीचं प्रतीक म्हणून पाहिलं जातं. दरवर्षी मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी बाजारातून सुमारे 200 ते 300 ऊस विकत घेतले जातात. आज मकर संक्रांतीच्या दिवशी गावातील लहान मुलांची रांग लावून त्यांना मोठ्या उत्साहात ऊसाचे वाटप करण्यात आले. शेतकरी वाड्याचे संचालक आणि माळी कुटुंबातील 4थ्या पिढीचे सदस्य विठ्ठल माळी यांनी NTV न्यूज मराठीशी बोलताना ही माहिती दिली. ते म्हणाले की या उपक्रमामुळे मुलांना आनंद मिळतो आणि आम्हीही आमच्या पूर्वजांनी सुरू केलेली परंपरा पुढे नेतो, याचा आम्हाला अभिमान आहे. यावेळी ऊसाचे वाटप करण्यासोबतच लहान मुलांसाठी चॉकलेट वाटपाची एक अनोखी लूट देखील करण्यात आली, ज्यामुळे मुलांचा उत्साह आणखीन वाढला. आजच्या धकाधकीच्या जीवनात अशी परंपरा जपणे हे खरोखरच कौतुकास्पद आहे. आमचे पंजोबा स्वर्गीय सीतारामजी माळी यांनी सुरू केलेली ऊस वाटपाची परंपरा, त्याच्यानंतर आमचे आजोबा जगदेवराव माळी, त्याच्यानंतर आमचे वडील बंधू श्री पुरुषोत्तम माळी व वामनरावजी माळी यांनी ही परंपरा जोपासली. त्यानंतर आता आम्ही 4थ्या पिढीत गावातील सर्व मुलांना तिळसंक्रांतीच्या दिवशी ऊसाचे वाटप करून ही परंपरा जपत आहोत. त्यामुळे लहान मुलांच्या ऊस मिळाल्यानंतर लहान मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद बघून मनाला अतिसमाधान मिळते व सदर परंपरा आपण जोपासत असल्याचे हेही समाधान मनाला मिळते आणि लहान मुलांना खूप या गोष्टीचा आनंद राहते. आज रोजी जे काही लहान मुलं येतात, त्या लहान मुलांना त्यांचे आजोबा घेऊन येतात. त्यांचे आजोबाही येताना आल्यानंतर सांगतात की आम्हीही लहान होतो तेव्हापासून इथून तिळ संक्रांतीच्या दिवशी आम्ही ऊस नेत आहे. अशा पद्धतीची ही परंपरा मी विठ्ठल माळी व माझा भाऊ भागवत माळी आम्ही आज 4थ्या पिढीतही बहादुरा या गावात जपत आहोत. प्रतिनिधी अमोल जामोदे, NTV न्यूज मराठी, बाळापूर, अकोला.